काँग्रेसचा अमेठी रायबरेलीसाठी प्लॅन ठरला। या दोन्ही मतदारसंघातील निवडणुकीची 2 माजी मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। रायबरेलीची जबाबदारी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे, तर अमेठीची जबाबदारी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे देण्यात आली आहे। दोन्ही नेत्यांकडे निरीक्षक म्हणून जबाबदारी असेल, तसंच या जागा निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांची असेल। झारखंडमध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे। पीएमएलए अंतर्गत अनेक ठिकाणी धाडी पडल्याची सूत्रांची माहिती आहे। ईडीनं झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून हा पैशांचा ढिगारा जप्त केला। कारवाईत 30 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। आयसीएसई बोर्डाच्या 10वी-12वीचे निकाल जाहीर झालेत। यावर्षी 99.47% इतका निकाल लागलाय। तसंच यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे। आयसीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। वर विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पाहू शकतात। गुजरातमधील शाळा बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। अहमदाबादमधील 6 ते 7 शाळा बॉम्ब न उडवू अशी धमकी देण्यात आली आहे। रशियाच्या सर्व्हरवरून धमकी पाठवल्याची माहिती मिळतेय। दिल्ली पाठोपाठ आता गुजरातला धमकी मिळाल्यानं प्रशासन अलर्ट झालंय। गुन्हे शाखा एसओजीसह बॉम्ब शोधक पथक शाळांमध्ये दाखल झालं आणि शाळांची तपासणी सुरू केली। भंडाऱ्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरता तातडीनं जागा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार भोंडेकर यांनी दिलाय। विद्यार्थ्यांना जिल्हा स्थानावर शिक्षण सोयींचा लाभ घेता यावा या हेतूनं वसतिगृहाला मंजुरी मिळाली आहे। मात्र मागच्या 4 वर्षांपासून मागणी असूनही जागा मिळत नसल्यानं शिवसेनेतर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय।